प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु महाराष्ट्र भूषण देहू निवासी श्री संत तुकोबराय यांचा 5 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिवार द्यायचा तो असा. मासिक शुद्ध एकादशी भागवताचार्य हबप योगेश महाराज घरत यांच्या संकल्पनेतून आणि दीपक महाराज गोडशे यांच्या मार्गदर्शनाखाली वर त्यांचे संस्थेमधले हे बालगोपाल आणि हरिभक्त पारायण बनाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने किंवा सुदामजी महाराज घाडगे यांच्याही मार्गदर्शनाने चालू असलेले हे मासिक एकादशी कीर्तनरूपी महोत्सव आणि आज या कीर्तनाला साथ संगत महाराष्ट्राचे नामवंत गायक वादक हरिभक्त पारायण संदीप महाराज लोकरे. अतिशय गोड आवाज आहे त्यांचा, गोड गळ्याचे धनी आमचे संदीप महाराज. तसेच कन्हैया महाराज आडनाव लोणारे, कन्हैया महाराज लोणारे त्यांचाही अतिशय गोड आवाज आहे. आणि मृदुंगाचार्य हरिभक्त पारायण रवी महाराज खूप गोड मृदुंग वाजवते महाराज. अतिशय गोड हात आहे त्यांचा. खरं तर हे आज नामांकित गायक वादक मला लाभले खरं तर माझं मी भाग्य समजते. कारण की हे कोणाच्याही नशिबात नसतं नाही का. आजचं कीर्तनाचे बरं बघितलं तर एकादशी मासिक एकादशी निमित्त साधू संतांच्या आशीर्वादाने पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने समस्त संसारी गाव आणि या संसारी गावातील सप्ता कमिटीच्या वतीने खरं तर हे मासिक श्राद्ध चालू आहे. हे मासिक एकादशी शुद्ध एकादशी विठ्ठल विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हणतात, वर्तमान काळामध्ये देवाच्या समोर हात जोडून उभे आहे आणि देवाला म्हणतात, देवा पांडुरंगा माय बापा मी ह्या मृत्यू लोकामध्ये जन्म घेणार आहे. असं भविष्यकाळ जगद्गुरु श्री संत तुकोबराय त्यांच्या जीवनातला भविष्यकाळ व्यक्त करतात. बरं जन्म घेऊन काय करणार आहे महाराज म्हणतात, मी 3 प्रकारची सेवा करणार आहे. हरिनाम कीर्तन, संतांचं पूजन आणि महाद्वारातील लोटांगण. बरं ह्या 3 प्रकारच्या सेवा केल्यानंतर काय होईल महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. अनुकूल वेदनीय सुखम, प्रतिकूल वेदनीय दुःखम. सुख दुःखाचा मला विचार करायची गरज नाही. अनेक सायस न करी न धरियास होईल उदास सर्व भावे. मग एका साधकाने प्रश्न विचारला, का हो महाराज तुम्ही दुसरी काहीतरी इच्छा व्यक्त करायला पाहिजे होती, मोक्ष वगैरे. महाराज म्हणतात, नाही नाही मोक्ष तर मला मुळीच नकोय. का मोक्ष आम्हा घरी का मारी ते दासी आणि होय सांगो तैसी तुका म्हणे. हा झाला अभंगाचा शब्दाशा भावार्थ. विठ्ठल तसं बघितलं तर ह्या जगाकडे जर दृष्टी टाकली तर देवालाही जन्म घ्यावा लागतो, जीवालाही सर्वसामान्य जीवालाही जन्म घ्यावा लागतो आणि संतांनाही यावा लागतो, देवाला आणावं लागतं. कारण की अर्धे स्वतंत्र आहे, अर्धे परतंत्र आहे.
देवाला आणावं लागतं, जीवाला जन्म घ्यावा लागतो. जीवाला 3 कारणांनी जन्म घ्यावा लागतो. वासना शिल्लक आहे म्हणून जीवाला ह्या मूर्ती लोकांमध्ये जन्म घ्यावा लागतो. मागील जन्मातील कर्म शिल्लक आहे म्हणून जन्म घ्यावा लागतो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आगा कर्मे जे उरावे तेही सुख दुःख फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. आणि वासना शिल्लक आहे म्हणून जन्माला यावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी किंवा जडभरित राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. शास्त्रकार सांगतात कर्मभूमी म्हणून ह्या जीवाला मृत्यू लोकात यावं लागतं. याला अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. आणि संत महात्मे सोइच्छेने येतात आणि सोइच्छेने जातात. सोइच्छेने मग जगद्गुरु श्री संत तुकोबरा या जगता तलावरती अवतीर्ण झाले. महाराजांचं मन म्हणत होतं प्रपंच करावं, दैव म्हणत होतं प्रपंचातून बाहेर निघावं. दैवाने फिरकी घेतली. महाराज जगद्गुरु श्री संत तुकोबराय भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर गाठला आणि देहाच्या इंद्रियाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबराय भजन करू लागले. तुका म्हणे देवा चिंतन ही तुझी सेवा. नामचिंतन रूपी सेवा जगाला वाटू लागले. मग महाराजांचं मन कशातही लागत नव्हतं. परमार्थ नामचिंतन करत असताना परमार्थ उत्कृष्ट कसा व्हावा आणि संसार निकृष्ट कसा व्हावा असं विचार करत असताना महाराजांनी हे जगत मिथ्या वाटत होतं आणि ह्या जगतामध्ये एक वस्तू सत्य. सत्य तू विठ्ठला कागा हा दावियेला जगताकार. हा जगाचा मालक त्रिकारबादी सत्य आहे. महाराजांना हे जगत मिथ्या वाटत होतं. मग वाण्याचा धंदा, जहागिरी, गहाणा असलेली खतपत्र इंद्रियाणीच्या डोहामध्ये बुडून जगद्गुरु श्री संत तुकोबराय भंडारा डोंगरावर भजन करतात. महाराजांच्या पत्नीने विचार केला काय करावं. आपण माहेरी गेलं पाहिजे. जिजाई आई साहेब निघाल्या. माहेरी गेल्यानंतर भावाने येण्याचं कारण विचारलं. बहिणीने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. भावाने सांगितलं ताई काळजी करू नको, मी येतो महाराजांना समजावण्यासाठी. जिजाई आई साहेबांचे बंधू निघाले. आले कुठं? देहू या क्षेत्रामध्ये. आल्यानंतर महाराजांचा शोध घेतला. महाराज कुठे आहे? कळालं भंडारा डोंगरावरती आहे. जिजाई आई साहेबांचे बंधू निघाले. गेले कुठं? भंडारा डोंगरावर. आणि गेल्यानंतर महाराजांच्या समोर आले. आणि बघा आपण जेव्हा समोरासमोर येतो तेव्हा आपण काय करतो? राम राम, रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल असं म्हणतो की नाही? तसं जिजाई आई साहेबांचे बंधू महाराजांच्या समोर आले आणि त्यांनी महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला. श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी
घातला श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दंडवत घातला. आता मात्र पाहुणा आणि मेवणा दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. पाहुण्याने सांगितलं, महाराज तुम्ही परमार्थ करू नका असं आमचं अजिबात मत नाही. तुम्ही भजनाला जाऊ नका असंही आमचं मत नाही. किंबहुना तुम्ही 7-7 दिवस सप्त्याला जाऊ नका असंही आमचं मत नाही. परंतु आपला प्रपंच तरी बघावं. महाराज म्हटले, तू या डोंगरावर बसून जर प्रपंचाच्या गोष्टी करत असशील तर तू आमचा पाहुणा नाही. प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो. हरी जन्म नरकटी जाणार, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो. तू आमचा पाहुणा नाही. तू कोणाचा पाहुणा आहे? तू यमाचा पाहुणा आहे. हरिविना जन्म नरकाची पै जाण, यमाचा पाहुणा प्राणी होय. तू आमचा पाहुणा नाही. हरिपाठामध्ये 2 पाहुणे सांगितले, एक यमाचा पाहुणा आणि दुसरा शांतीदया पाहुणा हरी. तसं जर बघितलं ना महाराज, हरिपाठामध्ये सर्व आहे. हरिपाठ कीर्ती पवित्रची होय देहताच. म्हणजे हरिपाठ आपल्या मुखाने आपण जर म्हटलं तर आपला देह पवित्र होतो. परंतु माऊली म्हणतात ते जीव जंतूशी केवी कळे. कधी कळणार आहे? जर हरिपाठ मुखाने नाही गायला आपल्याला केव्हा कळणार आहे? मग यमाचा पाहुणा व्हावं लागतं. मग आपण आता हे ज्याने त्याने ठरवायचं, आपल्याला यमाचा पाहुणा व्हायचं की शांतीदया पाहुणा हरिकरी होईल. आणि महाराज यमाचा पाहुणा झाल्यावर मग तिथं काय महाराजांसारखं स्वागत नाही. जसं आमचं स्वागत होत आल्यानंतर या 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 महाराज आले. मारी ती झोडी ती यमाचे किंकर, मारी ती झोडी ती यमाचे किंकर, मारी ती झोडी यमाचे किंकर, मारी ती झोडी यमाचे किंकर. हा मारी ती झोडी ती तोडी स्वागत नाही महाराज. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. मग आपण आता ज्यांनी त्याने ठरवायचं की आपण यमाचा पाहुणा व्हायचं की शांतीदया पाहुणा हरिकरी व्हायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. तसा जगद्गुरु श्री संत तुकोबराय आपल्या पाहुण्याला म्हणतात, तू आमचा पाहुणा नाही, तू यमाचा पाहुणा आहे. मग
ह्या डोंगरावरती बसून जर बोलायचं असल तर बोलायचं झालं तर विठ्ठलच बोलायचं, पाहायचं असन तर विठ्ठलच पाहायचं. लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, कर विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळावेळ. मग महाराजांनी पाहुण्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं आणि मग जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी विचार केला की आपण या जगता तलावरती आलोय ना, मग आपल्या पाहुण्याच्या जीवनात परिवर्तन होण्याकरता किंवा पाहुण्याच्या जीवनामध्ये उद्धार करण्याकरता आपण या मृत्यूलोकामध्ये आलो नाही, तर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपण या जगता तलावरती अवतीर्ण झालेलो आहे. मग महाराजांनी या मूर्तिलोकातील मानवाला पायाला लावून विनंती केली, लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. मग टाळी वाजवावी, गुढी उभं राहावी. महाराजांनी सांगितलं हाताने टाळी वाजवा आणि मुखाने त्या भगवंताचं नामचिंतन करा. विठ्ठल विठ्ठल वाटती चालावी पंढरीची वारी आहे माझ्या घरी. ही पंढरीची वारी जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी चालू केली. 8 पिढ्यापासून चालू असलेली परंपरा महाराजांनी सुरू केली आणि वारीच्या माध्यमातून पंढरपूर या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. सकाळही तीर्थ घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागेचं स्नान केलं, वाळवंटाची संगती केली आणि वारीच्या माध्यमातून घडलेलं कर्म अणुपेक्षा लहान, आकाशापेक्षा मोठा, विशाल आणि सूक्ष्म कर्तृत्वाने भरभरीत या जगाचा सार्वभौम राजा, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवंताच्या पायावरती कर्म समर्पित केलं आणि जगद्गुरु श्री संत तुकोबारायांना आनंद झाला. महाराज कशाचा? वारीचा आनंद झाला आणि जगद्गुरु श्री संत तुकोबाराय देवाबरोबर बोलू लागले. संत मनाबरोबर बोलतात, संत जनाबरोबर बोलतात, संत देवाबरोबर बोलतात आणि बोलत असताना तिन्ही काळात बोलतात. भूतकाळातही बोलतात, भविष्य काळातही बोलतात आणि वर्तमान काळातही बोलतात. विठ्ठल आता जगद्गुरु श्री संत तुकोबाराय ह्या जगाचा भूतकाळ सांगतायत. काय आहे ह्या जगाचा भूतकाळ? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी कान्होबा तेरे तेरे तेरे. हा जगाचा भूतकाळ. आता जगद्गुरु श्री संत तुकोबाराय स्वतःचा भूतकाळ सांगतात. काय स्वतःचा भूतकाळ आहे? जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात, आम्ही तुझी सेवा करीत आलो ना, ही एक जन्म नाही, ही अनेक जन्म आम्ही
हेची करीत आलो. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आम्ही जन्मोजन्मी आम्ही हेच करीत आलो. आता जगद्गुरु श्री संत तुकोबराय जगाचा वर्तमान काळ सांगताय. काय हे जगाचा वर्तमान काळ आहे? जगाला सांगताय हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ तुटतील. किंवा शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात हरी बोला नाही तरी बोला व्यर्थ गलबला करू नका. जगत माऊली ज्ञानोबराय म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हणतात बोलण्याची नाही आता देवाविना काही. हा जगाचा वर्तमान काळ सांगितला. आता जगद्गुरु श्री संत तुकोबराय स्वतःचा वर्तमान काळ सांगताय. काय स्वतःचा वर्तमान काळ आहे? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृत स्वप्नी पांडुरंगी जागृती स्वप्नी. पांडुरंगी जागृती सोपती, पांडुरंगी जागृती सोपती. पांडुरंग धारी पांडुरंग मरी जागृती स्वप्नी. पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सोपती, पांडुरंग जागृती सोपती, पांडुरंग. जागृती सोपनी पांडुरंग. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. हा जगद्गुरु श्री संत तुकोबराय स्वतःचा वर्तमान काळ सांगतात. आता जगद्गुरु श्री संत तुकोबराय जगाचा भूतकाळ सांगताय. काय या जगाचा भूतकाळ आहे? 10 चरणाचा शकुने 10 चरणाचा शकुने. या पृथ्वीवर दादा एक विपरीत घडेल. बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळा गर्भीनं राहील. 5 वर्षाची बाळा भ्रातारा मागेल. 6 वर्षाची बाळा गर्भीनं राहील. या पृथ्वीवर दादा जुंगाटा वारा सुटेल. थोर थोर पर्वत उडून जातील. ऐका कलियुगाची थोरी ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, असत्यासी दिसले जन. असत्याशी घडे जन. बाबा देती अनुमोदन, पापा देती अनुमोदन. हेळण करते संतानी, हेळण करते संतानी. आयणी तरी जगाते, हेळणी तरी जगाते. ऐका कलीचे महिमान, असत्यासी दिसले जन. पापा देती अनुमोदन, हेळण करी संतानी. ऐका कलीचे महिमान, असत्याशी निधले जन. पापा देती अनुमोदन. करणे
असत्याशी देती मा रिजले जन असत्याशी रिजले जन पापा देते पापा देती अनुमोदन. अनुमोदन हेळन करी. सध्या तेच चालू आहे नाही का. एकदम मार्मिक प्रमाण महाराजांनी दिलं. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजा. विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठल 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 10 चरणाचा शकून सांगत होते. ऐका कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. हा भविष्यकाळ संत महात्म्याने आधीच सांगून ठेवलाय. या जगाचा भविष्यकाळ. आता जगद्गुरु श्री संत तुकोबराय स्वतःचा भविष्यकाळ सांगताय. वर्तमान काळामध्ये हात जोडून जगद्गुरु श्री संत तुकोबराय देवासमोर उभे राहिले आणि जगद्गुरु श्री संत तुकोबराय देवाला म्हणतात, हे देवा, वारीच्या माध्यमातून भागेमध्ये स्नान केलं, पंढरपुरामध्ये प्रवेश केला आणि चंद्रभागेचं स्नान, ही वाळवंटाची संगती, तुझं दर्शन, वारीच्या माध्यमातून घडलेलं कर्म, हे सर्व मी माझ्या जीवनामध्ये केलंय आणि वारीच्या माध्यमातून घडलेलं कर्म मी तुझ्या पायावर समर्पित केलंय आणि हाच आनंद मला माझ्या जीवनामध्ये पुन्हा मिळावा असा भविष्यकाळ जगद्गुरु श्री संत तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरण. घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण
असा भविष्यकाळ जगद्गुरु श्री संत तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात व्यक्त करतात. काय? घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. महाराज म्हणतात मी जन्म घेईन असा गोड भविष्यकाळ व्यक्त करतात. आता सांगा, गाय जर व्याली तर गोड दूध देते. माऊली ज्ञानोबराय म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड. मग त्या गाईच्या काशीत गोचिडे आणि भरगस्त दूध पित मग रक्त पितं. असं झालं का गाईच्या काशीत गोचिडे आणि ते वासराला एकही घोट पिऊ देत नाही? ते दूध नाही पित महाराज, ते रक्त पितं. वासरू दूर असणारं वासरू जवळ येतं आणि गाईच्या काशीतलं गोड दूध पिऊन जातं. तसं त्या गोचिडासारखी तुमची आमची अवस्था आहे महाराज. आपण रात्रंदिवस भगवान परमात्म्याच्या जवळ आहोत, तरी सुद्धा आपण त्याचं नामचिंतन करत नाही, त्याचं भजन करत नाही, नाही का? तशी त्या गोचिडासारखी आपली अवस्था आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय संत महात्मे देवाचा शोध घेतात. भूतकाळात भेट नाही झाली तर आपला भविष्यकाळ व्यक्त करतात. घेईन मी जन्म याजसाठी देवा. अरे वर्तमान काळात भेट नाही झाली, नको भेटू, मी माझा भविष्यकाळ व्यक्त करतो. घेईन मी जन्म. विठ्ठल बरं मला एक सांगा, जन्म घेणं इतकं सोपं आहे का? जन्माला येणं सोपं आहे का? मधलासा माता वर्णन करते, काय सांगू गर्भीची यातना, मज दुःख भोग भोगिती नारायणा. मांस मळमूत्र जाना तुझ क्षणाक्षणाध्यातसे. मधलासा माता वर्णन करते, जन्माला येणं सोपं नाही. जन्माला येत असताना त्या माता माऊलीचं त्या बाळाचं कर्म आड येतं. तुझी अडकली मान, उपजताची कर्म जा. हो. आणि नवे हा जीव आईच्या गर्भात असताना, उदरात असताना त्या माता माऊलीला डोहाळे होतात महाराज. आपले डोहाळे तर काही या ठिकाणी सांगायलाच नको, नाही का? काय काय डोहाळे होतात आपल्याला. आपल्याला काय काय खावंसं वाटतं. आंबट खावं वाटतं, तिखट खावं वाटतं, अजून माती खावं वाटती, नाही का? राख खावं वाटती. काय काय आपले डोळे. कोणाला सिनेमा बघावं वाटतो. परंतु अहो राजमाता जिजाऊ आईसाहेब काय त्यांचे डोहाळे होते महाराज. जिजाऊ आईसाहेबांचे डोहाळे त्यांना विचारण्यात आलं. जिजाऊ आईसाहेबांनी सांगितलं, मला वाटतं हातात तलवार घ्यावी, मला वाटतं पट्टा चालवावा, मला वाटतं घोड्यावर बसावं आणि मला वाटतं तो झेंडा शिवनेरीवर भगवा झेंडा उंच फडकताना मला बघावंसं वाटतं. असे जिजाऊ आईसाहेबांचे डोहाळे होते महाराज. आपले डोहाळे, आपण जर माती खाली तर आपल्या पोटी संतान जन्माला येईल, ते काय खाणार आहे? हो, असे जिजाऊ आईसाहेबांचे डोहाळे होते म्हणून राजा शिव छत्रपती महाराजांचा जन्म आहे, हो नाही का? म्हणून डोहाळे कशाचे असायला पाहिजे. जिजाऊ आईसाहेबांना डोहाळे सोन्या जाण्याचे लागले नव्हते, स्वराज्याचे डोहाळे जिजाऊ आईसाहेबांना लागले होते. आणि आपण तर उदरातच राजा करून टाकतो, नाही का? गर्भाचे आवडी मातेचा डोळा, गर्भाचे आवडी आवडी मातेचा
तेची जिवाळा तेची बिंब आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची डोही आनंद तरंग वा गर्भाची आवडी गर्भाची आवडी मातीचा डोह मातेचा सूर हो आनंदाची डोही आनंदाची वा अतिशय सुंदर संदीप महाराजांनी प्रमाण दिले बरं जन्माला येणं सोपं नाही तुझी अडकली मान जन्माला आल्यानंतर बाळपणाचं दुःख आहे तारुण्यपणात त्रिविध तापे तापलो मी देवा त्रिविध तापाचं दुःख आहे तारुण्यपणात दुःख आहे बालपणात दुःख आहे जन्माला येताना दुःख आहे आणि म्हातारपणी मज नाही हात पाय डोळा पडली जापड हा नाही हात पाय डोळा कर्ण हे बधीर झाले वाचा बोले पोपट हा कर्ण वीर झाले वाजा मोने बरोबर नाकमुख कळू लागली लाळ आणि शेपूड हा नाक गळू लागले लाड आणि शेंबूड श्वानापरी गती झाली अवघे करते हाडहाड श्वानापरी गती झाली अवघी करती हाड श्वानापरी गती झाली अवघी श्वानापरी गती झाली अवघी करती हाड तुम्ही संत माया बाप उपकार करा या मदतीत बरे अकमाचा सोयरा तुम्ही माय बाप एवढा उपकार करा या मदतीत बरे अकमाचा सोयरा म्हातारपणाचं दुःख आहे मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मूक गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड हे म्हातारपणाचं दुःख आहे मग म्हातारपणाने मध्ये खोबऱ्याच्या वाटीप्रमाणे तोंड होतं आणि लवाला बसावं लागतं मग घरातले माणसं म्हणतात बाबा काय बसले लवाला मंदिरात जा विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखात दात राहत नाही विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नाही मग काय म्हणतं इथला इथला म्हणते हं? मग भगवान परमात्मा म्हणते अरे मी इथलाच आहे तू कुथला आहे विठ्ठल 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 मला सांगा जन्माला येताना दुःख आहे बाळपणामध्ये दुःख आहे तारुण्यपणामध्ये दुःख आहे म्हातारपणामध्ये दुःख आहे मग शेवटची गुचकी देताना सुख आहे का महाराज एरवी आयुष्याची सूत्रे बिघडता भूताची उमटे खरडता मग मरताही चिंता युगांती नाही हे म्हातारपणाचं दुःख आहे तरी जगद्गुरु श्री संत तुकोबराय काय म्हणतात घेईन मी जन्म घेईन बरं आम्हाला कळलं तुकोबराय तुम्ही जन्म घेणार आहे मग कशा करता घेणार आहे संसार करण्यासाठी घेणार आहे प्रपंच करण्यासाठी जन्म घेणार आहे का कशासाठी घेणार आहे महाराज म्हणतात तो संसार कसा आहे नासकाय कुडकाय सडकाय दुःख बांधवडे हाय हा संसार सुखाचा विचार नाही मोठे सुखाचा विचार नाही मोठे
संसार सुखाचा लवलेशच कोठे नाही. आणि महाराज म्हणतात तो नाशिवंत प्रपंच संसार करण्यासाठी मी मुळीच जन्म घेणार नाही. मग तुम्ही जन्म घेणार आहे, मग कोणाच्या कुळात घेणार आहे? गरीबाच्या घेणार आहे, श्रीमंताच्या कुळात घेणार आहे, का मारवाड्याच्या कुळात घेणार आहे? कोणाच्या कुळामध्ये जन्म घेणार आहे? महाराज म्हणतात, अरे देवा, मला तू कुठल्याही जन्माला घाल आणि कोणाच्याही घरामध्ये जन्माला घाल, पण मी जन्म घेऊन काय करीन? तुझी इच्छा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, तुझी चरण सेवा साधावया. साधावया. मी तुझ्या चरणाची सेवा करीन. मग देवा, अरे मला तू, वारकरी माझे पंढरपूरला जातात, त्या वारकऱ्यांच्या पुढे मला तू घोड्याचा जन्म जरी दिला ना देवा, तरी तो घोड्याचा जन्म घेऊन मी काय करीन? तुझी चरण सेवा साधावया. मी तुझ्या चरणाची सेवा करीन. नवे नवे माझ्या वारकरी पंढरपूरला जातात. पंढरपूरवरून आल्यानंतर आपल्या न्हाणी घरामध्ये स्नान करतात. त्या न्हाणी घरातला मला तू किड्याचा जरी जन्म दिला ना, खाईन उचिष्ट सेवीन उशिष्ट, लोळेन अंगणी, वैष्णवांच्या न्हाणी होईन किडा. त्या वैष्णवांच्या न्हाणी घरातला किडा होईल. आणि किडा जरी झालो ना देवा, त्या किड्याचा जरी तू मला जन्म दिला, तरी मी काय करीन? तुझी चरण सेवा साधावया. मी त्या किड्याचा जन्म घेऊन तुझ्या चरणाची सेवा करीन. मग ठीक आहे, आम्ही 9 वाजेपासून ऐकतोय, जन्म घेईन, सेवा करीन. बरं, ह्या सेवा केल्यानंतर काय होईल? महाराज, मी 3 प्रकारची सेवा करणार आहे. अभंग चतुर्थीची. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हो हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे महाराज म्हणतात, मी जन्म घेऊन 3 प्रकारची सेवा करेल. कोणत्या कोणत्या? हरिनाम कीर्तन, संतांचं पूजन आणि महाद्वारातील लोटांगण. सर्वप्रथम हरिनाम कीर्तन, संकीर्तन सेवा करीन. कारण की कीर्तनाने कीर्तन करणाऱ्याचाही उद्धार होतो
आणि कीर्तन ऐकणाऱ्यांचाही उद्धार होतो. पण केव्हा? ऐका, त्यासाठी कीर्तनही तसंच असायला पाहिजे महाराज. आपण मागच्या एकादशीला ऐकलं ना, मागच्या महिन्यामध्ये, तसं कीर्तन असायला पाहिजे, वा तरच उद्धार होऊ शकतो. विठ्ठल कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय व्यवसाय प्रायचित्ताचे नामाचे नाही पापाचे ऐसे से केले. केले. कीर्तनाने उद्धार होतो, पण त्यासाठी कीर्तनही तसे असायला पाहिजे. हो. आणि मग आपण नामचिंतनाने काय होतं? ऐका, नामचिंतनाने तुम्ही आम्ही केलेले पाप जे असतील ना, त्याचे जळून राख रांगोळी होते. जळतील पापे जन्मांतरिणे जळतील पापे जन्मांतरिणे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै जळतील पाप जन्मांतरिणे जळतील पाप जन्मांतरिणे जळतील पाप जन्मांतरिणे जळतील पाप जन्मांतरिणे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. आपल्याला सोपं साधन सांगितलंय. मग का हो ताई, आम्हाला एखादं उदाहरण देऊन सांगा. तर ऐका, अडाणी असणारा वाल्या नामचिंतन केलं, राम राम म्हणता येत नव्हतं, मरा मरा म्हटलं. इतकं नामचिंतन वाल कोळी महात्यारी वाल कोळी महात्यारी वाल्या कोणी महत्यारी वाल्या कोणी महत्यारी हा नामे तारी लारी नामे तारी लारी घेता नाम घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. देवाचं भगवंताचं नाम जर घेतलं ना, तर पर्वता इतकं जरी मोठं पाप जरी असलं ना, त्याची जळून काय होते? हरि उच्चारणे अनंत पाप रासे जातील लयासी क्षणमात्रे जातील लयासी क्षणमात्रे जातील लयासी क्षणमात्रे. हरी उच्चारणी अनंत पापरासी जातील लयासी क्षणमात्र क्षणमात्रे जातील लयासी क्षणमात्रे जातील लयासी क्षणमात्रे. बाबांनी अतिशय वारकरी गोड चाल म्हटली बरं का. वा खरंच अशा चाली कानाला ऐकायला गोड वाटतात महाराज. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील जातील लयासी क्षणमात्रे. हो. मग नामचिंतनाने वाल्या कोळी तरला आणि केले रामायण रामाआदी. जसं रामायण वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला
आणि जसं वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं तसं प्रभू रामचंद्राला जगाच्या मालकाला वागावं लागलं महाराज. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 मग इतके सारे देव आहे, 33 कोटी देव आहे, मग कोणत्या नामाचं चिंतन करायचं? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम हे विठ्ठल तत्व, हे खरं तत्व म्हणजे विठ्ठल तत्व. आणि त्या विठ्ठल भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हणतात, नामसंकीर्तन ही सेवा पहिली, ही सगळ्यात मोठी आणि उत्तम सेवा ही मी माझ्या जीवनामध्ये पहिली करीन. दुसरी सेवा संतांची पूजन, ही तर सर्वात महत्वाची सेवा आहे. संतांचे पूजन. महाराज म्हणतात, संतांचं पूजन करावं, देव सारावे परते, संत पूजावे आरती. देव बाजूला सारावं आणि संतांची आरती करावी. का करावी? कारण की संत आपण कोण आहोत याची ओळख करून देणारे कोण असतील तर ते संत. म्हणून हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे. ते पाय. हो. आणि आपली ओळख करून देणारे हे केवळ आपला उद्धार करणारे एकमेव कोण जे असतील तर ते संत महात्मे आहे. म्हणून दुसरी सेवा संतांची सेवा. मी कोण आहे ऐसा करावा विचार. आपली ओळख पंचमहाकोशाच्या पलीकडे आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. ह्या महाकोशाच्या पलीकडे जे शुद्ध चैतन्य आहे ते म्हणजे मी आहे. ह्यो जीव आहे, आत्मा आहे, तरी सुद्धा आपण या मृत्यू लोकात दुःख भोगतोय. का भोगतोय? दुःख भोगायला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण भेदज्ञान आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचं ज्ञान प्राप्त करून देणारे एकमेव संत महात्मे आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हणतात, मज पामराशी काय थोरपण, माझा काय इतका अधिकार आहे. परंतु ते संत महात्मे, एकमेव संत महात्मे, माझा जर उद्धार करणारे कोण जर असतील तर ते संत महात्मे आहे. म्हणून त्या संतांची सेवा माझ्या जीवनामध्ये घडावी. विठ्ठल. आणि तिसरी सेवा महाद्वारातील लोटांगण. पंढरपूर क्षेत्रामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय उभे हात जोडले आणि देवाला म्हणतात, मी लोटांगण घाले. आपण मंदिरापुढून जातो, गाडी जर समजा मंदिरापुढून गेली, समोरून गेली, तर आपण गाडीवर असताना आपण कसं दर्शन घेतो? एकाच हाताने. कपडे खराब होतील म्हणून लोटांगण घालत नाही. महाराज म्हणतात, कान धरोनी नाचे गरुडा परी, घालू लोटांगण महाद्वारी. ही महाद्वारातली तिसरी सेवा, उत्तमातली उत्तम सेवा. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हणतात, घाली न लोटांगण महाद्वारी. बरं, ह्या 3 प्रकारच्या सेवा केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय प्राप्त होईल? महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. आनंदे निर्भर असो भलते ठाई. आनंदे निर्भर असो भलते ठाई. आनंदे निर्भर असो भलते ठाई.
अभंगावर बोलण्यासाठी भरपूर आहे, परंतु वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्या प्रमाणात भजन करू. विठोबा रघुमाई जय हो रघुमाई हरी जय 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 हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय हरी जय हरी जय हरी जय हरी महाराज म्हणतात, 3 प्रकारची सेवा केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. अनुकूल वेदनीय सुखम, प्रतिकूल वेदनीय दुःखम. सुख आणि दुःखाचा मला विचार करण्याची गरज नाही. दुष्काळे आटीला, द्रव्य नेला मान, श्री एकान्न करता मेली. म्हणजे कितीही दुःख आलं तरी दुःखातही तुझं भजन आणि सुखातही तुझं भजन. म्हणून सुख आलं काय आणि दुःख आलं काय. मग काहो तुकोबाराय, तुम्ही इतके निर्भय कसे बनलात? तुम्हाला कुठला सायास करायची गरज नाही. महाराज म्हणतात, मला माहिती कर्तुम अन्यथा अकर्तुम शक्ती त्या भगवान परमात्म्याकडे आहे. मग मला कुठली सायास करण्याची काय गरज आहे? आणि का सायास न करी न तरी आज होईल उदास सर्व भावे, परंतु मी सर्व भावाने उदास होऊन तुझी सेवा करीन. मग काहो तुकोबाराय, तुम्ही दुसरी काहीतरी इच्छा व्यक्त करायला पाहिजे होती, मोक्ष वगैरे. महाराज म्हणतात, मोक्ष तर मला मुळीच नकोय. का नकोय? तर त्या मोक्षाला आम्ही काय सांगतो ते ऐकावं लागतं. अभंगच मोक्ष माघरी कामारी दासी, मोक्ष माघरी कामारी दासी. मोक्ष आमाघरी कामाचे दासी. मोक्ष आमाघरी कामाचे दासी. होय सांगो तैसी तुका म्हणे, होय सांगो तैसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. होय सांगू तैसी तुका म्हणे. होय सांगू तैसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. घालू लोटांगण महाद्वारी. घालू लोटांगण महाद्वारी. महाद्वारी घालू लोटांगण
गालिलो गालिलो महाद्वारी गालिलो गालिलो टांगण महाद्वारी गालिलो टांगण गालिलो टांगण गालिलो टांगण गालिलो डांगण महाद्वारी गालिलो डांगण महाद्वारी हरिनाम कीर्तन सताचे पूजन हरिनाम कीर्तन सताचे पूजन ताचे पूजन वा शेवटच्या चरणात जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात, तो मोक्ष आम्हाला मुळीच नको. का नको? मोक्ष आम्हा घरी का मारिते दासी, होय सांगो तैसी तुका म्हणे. त्या मोक्षाला आम्ही सांगतो तुला यायचं तर ये, दासी म्हणून ये, आणि आम्ही जे सांगू ते तुला ऐकावा लागेल. मोक्ष ना मुक्ती, मुक्ती ना मोक्ष. नुक्ती वेगळी आणि मुक्ती वेगळी. लग्नात केली जाते ती नुक्ती बुंदी, आणि समीपता, स्वरूपता, सायुज्यता, सलोकता, सायुज्यता ही सर्वातली सर्वात मोठी मुक्ती. तरी महाराज म्हणतात ती मुक्ती मला नकोय. मग यथामती यथा अवकाश आपला वेळ झालेला आहे. ह्या अभंगावरती करविली तैसी केली कटकट, वाकुडी कणिक देव जाणे. जे चांगलं असेल ते माझ्या गुरुवर्यांचं, साधू संतांचं. एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजून मोठ्या उदार अंतकरणाने माफ करा. पुनश्च एकदा सर्व बालगोपाल, माझ्यासोबत आलेल्या आमच्या मुंडेताई, कसाराजी, नंदाताई, अत्यंत नितांत प्रेम आहे माझ्यावर त्यांचंवालं. माझी मुलगी या ठिकाणी आले, माझे पतिदेव देखील ह्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खरं तर एक सांगू का महाराज, अधिकारी व्यक्ती ज्येष्ठ श्रेष्ठ उभे असताना नाही का, बाबा गेले बनाजी बाबा, आदरणीय पूजनीय वंदनीय आमचे सुदामजी महाराज घाडगे, संदीप महाराज लोहकरे, कन्हैया महाराज, आमचे केतन दादा, भाऊ जरी आले नाही परंतु आमचे भाचे ह्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि अतिशय सुंदर त्यांची साऊंड सिस्टीम आहे. मृदुंगाचार्य रवी महाराज या संसारी गावामध्ये संपूर्ण सप्ता कमिटीचे सर्व जे ही मासिक एकादशी करतात, खरं तर खूप मोठं त्यांचं योगदान आहे. आणि ह्या माध्यमातून त्यांनी एक उपक्रम चालू केलेला आहे. एकादशीच्या दिवशी एक जोडप्याला पंढरपूरला पाठवतात. गावकऱ्याच्या वतीने पंढरपूरला पाठवण्यात येतं. म्हणजे इतका सुंदर त्यांनी उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे. अतिशय सुंदर. एकदा सर्व कमिटींसाठी टाळ्या. आणि हा कार्यक्रम पुन्हा बघता यावा म्हणून भक्तिनाथ चॅनलवाले रोहन दादा हे ह्या या ठिकाणी यांच्याही चरणारविंद नतमस्तक होते. आणि पुन्हा आपल्याला हा कार्यक्रम बघता येईल, बघू शकता. पुनश्च एकदा दीपक महाराज
आणि यांचे बालगोपाल संपूर्ण टाळकरी. आज याच्यातला एखादा मृदंगाचार्य होऊ शकतो, गायनाचार्य होऊ शकतो, उत्कृष्ट महाराज होऊ शकतो. अतिशय सुंदर माझ्या मुक्ताई जनाबाई बालगोपिका, खूप सुंदर अतिशय भव्य दिव्य वातावरण आहे या ठिकाणी, नाही का? आनंद आला महाराज. आणि खरं तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना काल अपघाती मृत्यू झाला, सर्वांना ज्ञात आहे. खरं तर आपल्या भारतावर खूप मोठी पोकळी निर्माण झाली महाराज, नाही का? आपले बंधू म्हणजे आपले लाडके बंधू होते आणि ही पोकळी जी निर्माण झाली ती कधीच न भरून काढणारी पोकळी निर्माण झालेली महाराज. त्यांच्या जाण्याने अख्खा महाराष्ट्र पोरका झालाय. प्रत्येकाच्या हृदयात घर करून गेले असे अजितदादा. मी एकच सांगू शकते, माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीने मी दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे एकच इच्छा व्यक्त करेल की दादांना तुमच्या चरणाजवळ जागा मिळवू द्या. हो, माऊलींचं भजन घेऊ, त्याच्यानंतर दादांचं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा निवृत्ती राया निवृत्ती राया शोभा मुक्ताबाई ज्ञान संसया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया शोभा मुक्ताबाई ज्ञान संसया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया शोभाबाई नासकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया शोभाबाई नासकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया शोभाबाई नासकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया शोभाबाई नासकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया शोभाबाई नासकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल धन्य धन्य योगी देवा काय महिमा वर्णवा शिवावतार धरुणा केले त्रैलोक्य पावना समाधी त्र्यंबक शिवश्री माझे शोभे ब्रह्मगिरी शिवावतार धरुणा केले त्रैलोक्य पावना वृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवावतार धरुणा केले त्रैलोक्य पावना
हरी गौरी